अफगाणिस्तानमध्ये आता नवरी लग्नाच्या दिवशी मेकअप सुद्धा करू शकणार नाही। होय, तालिबान सरकारनं तसं फरमानच काढलंय। पण ही गोष्ट फक्त मेकअप पुरती मर्यादित नाहीये। मेहंदी नाही, परफ्यूम नाही, केसांना एक्सटेन्शन नाही, साखरपुड्यामध्ये अंगठीची देवाणघेवाण सुद्धा नाही। म्हणजे लग्नामध्ये आनंद व्यक्त करण्याच्या जवळपास प्रत्येक परंपरेवर आता नियंत्रण आणलं जातंय। पण तालिबान हे सगळं का करते आणि अफगाणिस्तानात लग्न मग नेमकी होतात तरी कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। त्याचं उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये। जेव्हा आपल्या डोक्यामध्ये लग्नाचा विचार येतो किंवा एखाद्या लग्नाविषयी आपण इमॅजिन करतो, त्यावेळेला डोळ्यासमोर काय येतं? नवरीचा सुंदर पोशाख, हातावरची मेहंदी, मित्रमैत्रिणी, गाणी, डान्स आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी। पण अफगाणिस्तानमध्ये आता या आठवणींची व्याख्याच बदलली आहे। तालिबाननं जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार नवरी मेकअप करू शकणार नाही। लग्नामध्ये परफ्यूम सुद्धा वापरता येणार नाही। लग्नामध्ये केस चांगले दिसावे यासाठी मुली या एक्सटेन्शन वापरत असतात, पण ते सुद्धा अफगाणिस्तानातल्या मुलींना करता येणार नाही। अफगाणिस्तानच्या काही भागामध्ये तर मेहंदीवर सुद्धा निर्बंध लागू करण्यात आले, म्हणजे हातावर मेहंदी सुद्धा नवरी काढू शकणार नाही। पण हा जो कंट्रोल आहे तो इथेच संपत नाही, तर तालिबाननं फक्त नवरीवरच निर्बंध घातलेले नाहीयेत, लग्नाच्या अनेक परंपराच बदलून टाकलेल्या आहेत। आता उदाहरण घ्यायचं झालं तर साखरपुड्यामध्ये अंगठ्यांची देवाणघेवाण केली जाते, पण ती सुद्धा आता अफगाणिस्तानमध्ये करता येणार नाही। जेव्हा साखरपुडा होतो त्यावेळेला नवरा मुलगा हा नवरीला अंगठी घालतो किंवा त्याची देवाणघेवाण केली जाते, तसं अफगाणिस्तानातल्या या साखरपुड्यामध्ये करता येणार नाही। एकमेकांच्या हातावर मेहंदी काढण्यावर सुद्धा बंदी आहे, म्हणजे लग्नाच्या आधी जे नवरा मुलगा नवरीच्या हातावर मेहंदी काढतो किंवा नवरी नवऱ्याच्या हातावर मेहंदी काढते, त्याच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। लग्न म्हटलं की आपल्याला काय आठवतं? संगीत, डान्स, गाणी, पण अफगाणिस्तानमध्ये यापूर्वीच हे बंद करण्यात आलं। म्हणजे ज्या गोष्टीमुळे लग्न हा उत्सव वाटतो त्या एक एक करून नाहीशा होत आहेत। आता हे ऐकल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की लग्नामध्ये कोणी काय करायचं, काय घालायचं, काय नाही घालायचं, याच्याशी सरकारला काय देणं घेणं? याबाबत तालिबानचं म्हणणं आहे की या प्रथा इस्लामी शिकवणुकीशी सुसंगत नाहीयेत। त्यांच्या मते मेकअप, परफ्यूम, अंगठ्यांची देवाणघेवाण आणि अशा अनेक प्रथांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे, म्हणजे ते वेस्टर्न कल्चर आहे। इस्लाममध्ये या सगळ्या गोष्टी नाहीयेत। म्हणून तालिबानच्या मते फक्त इस्लामी नियमानुसारच विवाह सोहळे पार पडले पाहिजे। कोणत्याही प्रकारचा गाजाबाजा केला नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारची मेहंदी असेल किंवा मेकअप करू नये, एक्सटेन्शन लावू नये, अशा सगळ्या नियम या ठिकाणी पालन करावं, या नियमांचं पालन करावं असं तालिबानचं म्हणणं आहे। हे नियम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक धार्मिक नेत्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत। म्हणजे फक्त तालिबान सरकारनं याविषयी फतवा काढलेला नाहीये, तर हे नियम लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी तिथले जे स्थानिक नेते आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत। पण हा निर्णय अचानक आलेला नाहीये, तर 2021 मध्ये जेव्हा तालिबान पुन्हा सत्तेत आलं त्यानंतर तिथल्या महिलांवरचे निर्बंध सातत्यानं वाढत गेले। यापूर्वीच तालिबाननं लग्नासाठी असलेली किमान वयोमर्यादा काढून टाकलेली आहे। पूर्वी अफगाणिस्तानच्या कायद्यानुसार मुलींसाठी किमान विवाह वय हे 16 वर्ष होतं, म्हणजे मुलगी 16 वर्षाची झाल्यानंतर तिचं लग्न करता येत होतं। पण आता विवाहासाठी निश्चित किमान वय ठेवलेलं नाही, त्याऐवजी वय पौगंडावस्थेशी जोडण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे 9 वर्षांची मुलगी असेल, 10 वर्षांची मुलगी असेल, यांचे सुद्धा या ठिकाणी लग्न होत आहेत आणि त्यामुळे बालविवाहाचं प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त केली जाते आणि या बदलामुळे बालविवाहाला चालना मिळू शकते अशी चिंता संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। याआधी ब्युटी पार्लर बंद झालेले होते अफगाणिस्तानमध्ये, त्याच्यानंतर मुलींच्या उच्च शिक्षणावर सुद्धा निर्बंध आलेले आहेत। अनेक नोकऱ्यांमधून महिलांना दूर करण्यात आलं आहे आणि आता लग्नासारखे जे वैयक्तिक समारंभ असतात त्याच्यावर सुद्धा नवे नियम लागू होत आहेत। म्हणजेच हे फक्त मेकअपवरचं फरमान नाही, तर महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर वाढत चाललेल्या नियंत्रणाचा आणखी एक पाऊल आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं? हा धार्मिक परंपरांचा भाग आहे की वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा।